देख रहे मानव चेतना न्यूज। नौका सन्मान काढून सामाजिक सदस्य सदस्य नाही सुरू सुरू झालं नाही प्रस्ताव दिला आम्ही नाही सुरू मी सांगतो भाग सुरू करा म्हणून त्या धर्तीवरती कुठेही सवलत सुरू नाही सचिव रिझल्ट झाली कुठेही सवलत नाहीये. रोज आरडा येतोय माझ्याकडे, रोज आरडा येतोय पोरांचा माझ्याकडे. आता EW चे पोरं, ECBC चे पोरं 2014 पासूनचे ECBC अडचण नाही झाली काही. आता EW इश्यू होता, EW इश्यू होता. EW काय झालं की EW ECBC आलं. आता दोन्हीचे फायदे देता येत नाही ना. तरी आपण मागे आधी संख्येमध्ये निर्माण करून वितरण कंपनीमध्ये 1500 पोरं घेतले. आता आपण मागे म्हटलं त्यांना कायम करा, ती आपण कार्यवाही सुरू केली. त्यांना आता आपण कायम स्वरूपी दाखल करून त्यांचे पगार एसी त्या EWC थांबले. काय झालंय EWC काय झालं की त्यांच्या परीक्षा झाल्या पण त्या ECBC आल्या, त्या वर्षात दाखला त्यांना मिळत नाही. म्हणून त्या ECBC मध्ये ते पात्र होत नाही आणि EWC पात्र होत नाही. आता कायद्याप्रमाणे त्यांना तो फायदा देता येत नाही EWC. त्यांना मी काय सल्ला दिला होता, आता इथं पुण्याच्या समोर चर्चा नको, मी सांगू तुम्हाला काय सल्ला दिला. काय केलं आपले पुढं नाही, त्याचे आधी संख्या पद निर्माण करून त्याचे आधी संख्या पद निर्माण करा. तुम्ही साहेब सांगितलं ना, त्याची लेखी परीक्षा झाली, फिजिकल झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. मग दादांनी काही सूचना केली, आम्ही शंभूराजे देसाई साहेबांना भेटलेलो. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं एकनाथ शिंदे साहेबांनी 2020 साली अधिसंख्या पद तयार करून नियुक्ती दिली. त्यावेळेस आम्ही प्रस्ताव असा दिला, त्यावेळी ECBC नव्हतं, पण त्यावेळी ECBC नव्हतं, नाही आलं होतं साहेब. त्याचे सगळे डॉक्युमेंट EWS होते त्यावेळी. EWS होतं आणि ECBC आलं नाही, ते नंतर आलं. 28 फेब्रुवारी 2024 ला साहेब आलं होतं. एकदा मी लाड साहेबांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स देतो आणि दादांनी आम्हाला पाठवलं होतं. शंभूराजे देसाई आपण त्याच्यात असं करू, एक बैठक लावा ना आपण असं करू, आधी संख्या पद निर्माण करू. कारण त्या पोरांचे निवडी झालेले, त्यांचं नुकसान कशामुळं? बरोबर. आणि आपल्या इथं तोच होता. आणि त्या असून किती 150-200 EWS मध्ये जे रिस्ट्रिक्ट झाली मुलं आहेत त्यांना ECBC लागल्यामुळे त्यांना तो फायदा मिळत नाही. म्हणून त्याला आधी संख्येपद निर्माण करा हा एक प्रस्ताव होता आपल्यासमोर. त्यातून ते सामान राहिले EWS मध्ये मुलं समजा आहेत तर ते पास झालेली आहेत. फक्त ते ECBCच्या दाखल्यामुळे राहिलं त्यांचं काम. त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन घेतलं साहेब. आता काय करा, त्याची आधी संख्या पद निर्माण करा त्याची. आणि दादाने आता सुमंत भांगे साहेबांची जी समिती सांगितली ना, ती मंत्रालयाची मागणी सांगतो. सुमंत भांगे साहेबांच्या अंडर 4 संस्था आहेत, महाज्योती, सारथी, बारके आणि PRTIs आहेत. पण या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय 4000 कोटीपेक्षा जास्त निधी होतो आणि सारथीला फक्त 300 कोटी येतो. आणि OBC साठी महाज्योतीतनं पोट संस्था एक तयार केली वनारती म्हणून, आणि सारथीला फक्त निधी नियोजन अंतर्गत 300 कोटीचा येतो. आणि सुमंत भागे साहेबांच्या अंडर सर्वकष समान धोरण समिती आली, प्रत्येकाला 300 कोटी दिले जातं. आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सेपरेट 4000 कोटीचा निधी येतो. काही योजना या केंद्र सरकारच्या अनुदानावर चालतात, त्याला भारत सरकार अनुदान मिळतं. म्हणून काही बाबतीमध्ये आपल्याला वाटतं की अनुदान वाढून दिलेलं आहे. आता आपण समकक्ष आणण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा सारथीला रक्कम वाढून द्यावी असा आपला प्रस्ताव केलेला आहे. आपल्यासाठी विभागच नाही म्हणून दादांनी आता मागणी केली की सामाजिक निर्माण सामाजिक न्यायाकडे विभागामध्ये स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन करावा आधीच प्रस्ताव दिला होता. तो फक्त आता CM साहेबांकडे यार सँक्शन करून आपण स्वतंत्र प्रस्ताव करणं, कारण त्यांना मनुष्यबळच नाही आज. सोपच करा. दादांची मागणी योग्य. जेवढी प्रोव्हिजन होती ना त्यापेक्षा जास्त तुम्ही मंजुऱ्या दिल्या. आता व्याज परतावा मागू राहिला. म्हणजे काय झालं की थोडंसं त्याला बजेट असताना त्या बजेटची तुलना करून आपण पैसे प्रकरण मंजूर करायला पाहिजे ना. आता ज्याला इम्बॅलन्स त्याच्यावर CM साहेब म्हणजे ठीक आहे यावेळेस खासदार म्हणून आपण त्याचा विचार करू. काय झालं की व्याजाचा परतावा आता या वर्षीवर बजेट किती आहे, समजा 100 कोटी बजेट आहे, 400 कोटी जबाबदारी घेऊन आता मग वाढून घेताना बजेट वाढून घ्यायला पाहिजे होतं ना. थोडी तिला ती विसंगती झाली तर ते मुख्यमंत्री मोदी म्हटले मी करून देतो म्हणजे. आता एक वर्ष म्हणून आपण करू, पण आता दरवर्षी प्रोग्रामच करावा लागेल त्याचा महामंडळाचा अन्नासाठी महामंडळाचा. सांगितलं परवा आपल्या बँकेत 1,500 आता शिंदे साहेब काम करणार नाहीये. शिंदे साहेब आता ते तिकडे लोक आयुक्त झाले, त्यांचे काम होणार नाही. नाही होणार नाही तरी ते करतील, ते चांगले माणसं पण आहेत. त्यांना वेळ दोन्ही ऍडजस्ट होणार नाही. पुन्हा वाटलं होऊन जाईल. नाही ते 1 वर्षाची घ्या मुदत वाढ. आणि आता जी मे का जून मध्ये ना चांगले न्यायमूर्ती एखादे त्यांच्यावरती देऊन दिली आपण 1 वर्षात वाढून देऊ ना.
आपण. पण त्याच्यावरती काम मुदतवाढीला उपयोग नाहीये. त्याच्यामध्ये शिंदे साहेबाला वेळच नाहीये. आता चांगले न्यायमूर्ती बघायला लागणार आहेत आणि ते पुन्हा त्याच्यावर नियुक्त करावं ते जर लागणार. नाही म्हटलं तर आणि सगळे तुमचं नुसती त्यांची निवड करून नुसती मुदतवाढ देऊन चालणार नाही. मनुष्यबळच नाहीये. दिलं स्टाफ दिलं त्यांना आता. नाहीये, पगारच नाही दिली त्यांना. ते घरी सोडून गेले. दिलं. स्टाफ नाही. आपलं आणि permanent- मोडी लिपी, उर्दू आणि फारसी हे वाचणारे अभ्यासक एक महिना राहिले आणि निघून गेले. त्यांना काहीच दिलं नाही. कंत्राटी बिल ठरलं होतं तर ते काय काहीच दिलं नाही. त्यांनी वाचायचं बंद करून टाकलं. आधी जे हॅजबा गॅजेट आणि मग कसं सोयीला लागणार. आप देख रहे हैं मानव चेतना न्यूज।